खरं खरं सांगा, राजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कच तर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा तसा खणखणता जवाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ? राजांनी त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले. त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भुवयांनी अंदाज घेताना कमान बाग चढविला. इथं गडावर रोज अंघोळ करून पेहरावा चढवल्यावर थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. राजपुताच्या गोटात ती कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहून त्यांनी शंभूराजेंचे मस्तक आपल्या छातीशी बिलगते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले. ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडल्यागत झाला. पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजळले ते तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते. पहाट स्नान केलेल्या संभाजीराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहरावा घेतला. जरी कोयरेचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सारखा तो पेहराव होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायावर डोके ठेवून नमस्कार केले. धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊसाहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली. त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, बाळ शंभू, गैरअंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा. जिजाऊंना पुढे काही बोलवलेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आणा. जी म्हणत ती निघून गेली. जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीरावांना देवमहालात आणले. देव्हाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेलली. डोळे विस्फारलेले क्षात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडीत उभी होती. तिच्या पायावर बेल भंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या. राजे आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना हर तऱ्हेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपली थोराड पगडी डोलवून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. मासाहेब येत आहेत, अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठ्यापर्यंत आले. जिजाऊंच्या संभाजीराजांच्यासह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव, बाळराजांची खुशाली खबर आम्हाला रोज पोचती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासाब, बाळधान्याच्या केसाला ढाका लागला तर तेच्या डुईवरच्या केसाएवढ्या मुंड्याच्या बेलफळागत सडा पडेल खरे पठारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला. मासाब, बाळधान्याच्या केसाला ढाका लागला तर डुईवरच्या केसाएवढ्या मुंड्यांच्या बेलफळागत सडा पडेल खरे पठारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला.
इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी राजपुताकडून आलेली हेजीब आसामी उग्रसेन कछवा बाळराजांना नजराणा पेश करण्याची इजाजत मागत आहेत. राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराणा मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा तो आधीच कसा काय पेश होतो आहे, की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा यासाठी मिर्झा राजाने टाकलेली ही एक चाल आहे. त्यांना नीट अंदाज बांधता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली, पंत, नजराणा पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्या साठी स्वीकारा. त्या नजराण्याला साजेल असा फेर नजराणा आमच्या वतीने तुम्ही त्याला बहाल करा. आज्ञा स्वामी, म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कछवाचा एक भेद साफ फसला होता. आपल्याला राणाजीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पडू बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कोणाच्याही कुंवरला राजवेष घालून आपला कुंवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तरी सावध, ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला. शंभूराजांच्या गड उताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजीने निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यांत एका बाजूला उग्रसेन कछवा आपल्या राजपुती हशमांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे नेताजी, मोरोपंत, गंगाधरपंत, आनंदराव, येसाजी, प्रतापराव अशा खास मंडळीसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला. सारे बालेकिल्ल्यावरून पद्मावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजीने इशारा करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटविली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हातजोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने चालते राजे एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आता कुठं तुम्ही भुयारात पहिल्याने उतरत आहात. अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेने त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी. पण राजे काही बोलले नाहीत. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढविला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का ते कळले नाही. कधीच कळणार नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यावर आपली चलाख नजर एकदा फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब, ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता. केवढ्या वेगळ्या अर्थाने. शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्या तरी अज्ञात हाताने त्याच्या पाठीवर थाप भरली होती. राजपुताच्या गोटात बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील 64 कवड्यांच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्यांनी डोकीवरच्या टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढवली. सांभाळून असा
घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फर्जंदाच्या पाठीवरून हात फिरविला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवा हे सारे बघत होता. शंभूराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता.